चिपळूण तालुक्यात कोसळणाऱ्या पावसानं चिपळूण तालुक्याला चांगलंच झोडपून काढलंय। वाऱ्यासह पडणाऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालंय। शहरातील मुंबई गोवा महामार्गावरील डीबीजे महाविद्यालय समोरील रस्ता पाण्याखाली गेल्याचं पाहायला मिळालंय। डीबीजे समोरील रस्त्यावर डोंगराकडील पाणी रस्त्यावर आलं आणि त्या पाण्याचा निचरा होण्यास कोणताही मार्ग नसल्यानं ते पाणी रस्त्यावर सुमारे 1.5 फूट साचून राहिलंय। पर्यायाने कॉलेजच्या बाजूकडील एकरी मार्गावरील वाहतूक बंद पडली आहे। चिपळूण पॉवर हाऊस ते भोगाळे मध्यवर्ती एसटी स्टँड परिसरातील रस्त्यावर देखील पाणी आलंय। या पाण्यातूनच वाहन चालकांनी मार्ग काढला। चिपळूण रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या मुरादपूर शंकरवाडी रस्त्यावर देखील पाणी आलं। कोकण अंगण परिसरातील शेतांना नदीचं स्वरूप प्राप्त झालेलं पाहायला मिळालं। शहरातील सखल भागात देखील पाणी साचलंय। बाजार पुलाजवळील मच्छी मार्केट परिसरात रस्त्यावर पाणी आल्याने वाहन चालकांना कसरत करावी लागली। ओझरवाडी डोंगरातील पावसाचं पाणी महामार्गालगतच्या गटारात न गेल्याने परशुराम नगर मधील दुकान घरातून पाणी शिरल्याने नागरिकांची तारांबळ उडाली। रविवारी देखील मिरजोळे मार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने वाहन चालकांना त्रास सहन करावा लागला। चिपळूण कराड मार्गावरील खेर्डी दत्तवाडी माळेवाडी मार्गावरील रस्त्यावर आणि रेल्वे ब्रिज परिसरात सुमारे 1.5 ते 2 फूट पाणी साचल्याने तेथील नागरिकांना घराबाहेर पडणं मुश्किल झालं। शिवनदीसह ग्रामीण भागातील नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत। वाशिष्ठी नदीनं इशारा पातळी ओलांडली असून नदीच्या पाण्याची पातळी 5.24 मीटरपर्यंत गेली आहे। यामुळे प्रशासनानं सतर्कता म्हणून एनडीआरएफची 9 पथकं तसंच महसूल, पोलीस, चिपळूण नगर परिषद यांची देखील पथकं तैनात ठेवली आहेत। या सर्व परिस्थितीवर प्रशासन लक्ष ठेवून आहे। मात्र महत्त्वाच्या कामाव्यतिरिक्त नागरिकांनी घराबाहेर पडू नये असं आवाहन देखील प्रशासनामार्फत करण्यात आलं आहे। प्रहार डिजिटलसाठी संतोष सावर्डेकर, चिपळूण।